नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत। महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख जयजित सिंग हे अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मनसुख हिरेन यांच्या हत्याकांडाचा तपास अहवाल आणि त्यातल्या तपशिलाची माहिती देण्यासाठी एटीएसचे प्रमुख अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर गेलेले आहेत। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। एटीएस प्रमुख जयजित सिंग हे अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर दाखल झालेत। मनसुख हत्याकांड तपासाची माहिती ते तिथे देणार आहेत। सगळ्या तपासाचा अहवाल ते तिथे सादर करणार आहेत। तपास नेमका कशा पद्धतीने करण्यात आला याचा तपशील या अहवालाच्या माध्यमातून जयजित सिंग हे अनिल देशमुख यांना सोपवणार आहेत। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। एटीएस प्रमुख जयजित सिंग हे अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मनसुख हिरेन यांच्या हत्याकांड प्रकरणाचा जो तपास एटीएस कडे होता त्याचा अहवाल आणि त्यातल्या तपशिलांची माहिती देण्यासाठी एटीएसचे प्रमुख ज्ञानेश्वरी बंगल्यावर आता दाखल झालेले आहेत। मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणाचा तपास एटीएस कडे सोपवण्यात आलेला होता आणि त्याचबद्दलचा तपशील देण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख जयजित सिंग अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये आता मोठे खुलासे होत आहेत। न्यूज 18 लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह बातमी आलेली आहे। हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये एकूण 11 जण आहेत। 11 पैकी 3 ते 5 जण त्या रात्री हिरेन यांच्या सोबत होते। त्यांनीच त्यांची हत्या केली आणि मृतदेह मुंब्रा इथल्या खाडीत फेकला अशी माहिती एटीएसच्या सूत्रांकडून मिळतेय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 3 ते 5 जणांमध्ये निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे हा देखील होता। 4 मार्चला म्हणजे ज्या रात्री हिरेन यांची हत्या झाली त्याच्या काही तास आधी म्हणजे रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान ते सतत व्हॉट्सअप कॉलवर कुणाशी तरी बोलत होते। हा अनोळखी नंबर होता। हिरेन यांना फोन करणारी ही व्यक्ती नेमकी कोण होती याचा तपास एटीएस कडून सुरू आहे। अटकेत असलेला आरोपी नरेश गोर यानं पुरवलेले 8 बोगस सिम कार्ड देखील या हत्याकांडात वापरल्या गेल्याचं समोर येत आहे। हे सिम कार्ड सचिन वाजे आणि विनायक शिंदे वापरत असल्याचंही एटीएसला आता कळलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणामध्ये एकूण 11 जणांचा सहभाग असावा असा एकंदरीतच संशय व्यक्त होतोय, तशी माहिती एटीएसला मिळालेली आहे आणि न्यूज 18 लोकमतला याबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती देखील मिळालेली आहे। अजित, सविस्तर याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, मनसुख याची हत्या जी आहे ती कशी करण्यात आली, कोणी केली आणि कशा पद्धतीने केली याचा उलगडा जो आहे तो एटीएसने केलेला आहे। खरं तर मी ठाण्यातल्या एटीएस कार्यालयामध्ये आहे आणि मागे हे एटीएसचं गेट जे आहे त्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एटीएसचे डीआयजी जे आहे शिवदीप लांडे यांची आताच एंट्री झालेली आहे। तर राजकुमार शिंदे डीसीपी, त्याच पद्धतीनं तपास अधिकारी जे श्रीपाद काळे आणि या संपूर्ण प्रकारामध्ये अगदी शेवटी एंट्री घेतलेली आहे। मात्र महत्त्वाचे अधिकारी दया नाईक हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण होतं, अतिशय किचकट असं हे सगळं प्रकरण होतं। या सगळ्या प्रकरणाचा उलगडा जो आहे ह्या 4 जणांच्या टीमने केलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर जी माहिती मिळते त्यानुसार 4 तारखेच्या साधारणपणे रात्री 8 ते 8:30 या दरम्यान मनसुख हा एका अनोळखी नंबरवरून कंटिन्युअस त्याला फोन येत होते, कंटिन्युअस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होता। त्याचबरोबरीनं व्हॉट्सअप कॉलवर देखील मनसुख हिरेन सतत होता। म्हणजे नेमकं ही व्यक्ती कोण आहे ज्याच्याशी मनसुख हिरेन जो आहे तो बोलत होता आणि त्याला कोण फोन करत होतं याचा तपास देखील एटीएस करतंय आणि एटीएसने या बाबतीत अनेक नोटिंग्स दिलेल्या आहेत की ज्या नोटिंग्समधून स्पष्ट होतं की त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार
ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून सचिन वाजे असावे आणि त्यांची चौकशी झाली तर अनेक उलगडे होतील। त्याचबरोबरीनं या सगळ्या गटामध्ये एकूण 11 जण होती आणि प्रत्यक्षात ज्यावेळी मनसुखची हत्या करण्यात आली तेव्हा 3 ते 5 जण प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित होते। मनसुखची हत्या केली आणि त्यानंतर जो मुंब्रा रेती बंदर जो भाग आहे त्या भागामध्ये त्याचा जो मृतदेह आहे तो तिथं टाकण्याचा, गाडण्याचा किंवा त्याचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला। त्यावेळी विनायक शिंदे हा जो एक माजी पोलीस कॉन्स्टेबल आहे, जो लखनभैया बनावट चकमकीमध्ये त्याला शिक्षा झालेली आहे, तो पॅरोलवरती बाहेर होता आणि तो स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याने हा शेवटच्या क्षणामधला जो भाग होता त्या सगळ्या भागाचा मुख्य जो 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 सूत्रधार आहे तो विनायक शिंदे होता आणि त्याचबरोबरीनं हा सगळा कट जो आहे तो रचण्यात आला। आणि जेव्हा मनसुखचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर इथे टाकला गेला त्यानंतर देखील अशा काही व्यक्तींसोबत या विनायक शिंदे असेल किंवा जो बुकी नरेश गौर आहे या सगळ्यांचे फोन कॉल समोर आलेले आहेत। त्याचबरोबरीनं या सगळ्यांचे व्हॉट्सअप कॉल समोर आलेले आहेत। हे वापरत असलेल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांचे बरेचसे फुटेज किंवा बऱ्याचशा काही अशा गोष्टी ज्या आहेत त्या एटीएसच्या हातामध्ये आलेल्या आहेत। म्हणजे एटीएसनं हा तपास NIA ला द्यावा याकरता सगळी तयारी केलेली आहे, पण पूर्णपणे उलगडलेला तपास, पूर्णपणे कट जो आहे त्याचा पर्दाफाश झालेला तपास हा NIA ला द्यावा याची देखील एटीएसनं पूर्ण तयारी केलेली आहे। आणि त्याच अनुषंगे थोड्याच वेळामध्ये हा सगळा तपास जो आहे तो एटीएस NIA ला देईल। पण पूर्ण सॉल्व्ह केलेली मर्डर मिस्ट्री जी आहे त्या संपूर्ण सॉल्व्ह केलेल्या मर्डर मिस्ट्रीची कागदपत्रे, वस्तुजन्य पुरावे, कागदोपत्री पुरावे, त्यानंतर आरोपी आणि विविध तांत्रिक पुरावे किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे आहेत ते पुरावे आहेत, हे सगळं जे आहे ते एटीएस NIA ला हँडओव्हर करेल। पण हा सगळा तपास जो आहे किंवा हा सगळा मर्डर मिस्ट्री जो आहे तो एटीएसनं पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे। या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या तपासाचं नेतृत्व जे करत होते ते DIG शिवदीप लांडे होते, जे इंजिनियर आहेत आणि सडेतोड उत्तर देण्यामध्ये, जशास तसे उत्तर देण्यामध्ये, धडाकेबाज कारवाई करण्यामध्ये, पाहिजे त्या दिशेने तपास करणारे अशी ओळख या शिवदीप लांडेंची आहे। तर दुसरे सायन्सचे विद्यार्थी असलेले आणि अतिशय शांत स्वभावाचे सायंटिफिक फॉरेन्सिक तपास करणारे DCP राजकुमार शिंदे साहेब आहेत। त्यानंतर अतिशय शांत आणि कागदोपत्री कोणत्याही पद्धतीने चूक होऊ नये, जेणेकरून न्यायालयामध्ये किंवा आरोपींना कुठे फायदा होईल आणि न्यायालयामध्ये आपण कुठे उघडे पडू किंवा न्यायालयामध्ये आपल्याला कुठे त्रास होईल, असा एकदम सटीक आणि एकदम कागदोपत्री तपास करणारे श्रीपाद काळे ACP, जे या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी आहेत। आणि हे तिघं सगळे तपास करत होते आहेत। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या क्षणी ज्यांची एंट्री झाली ते एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि वादग्रस्त पण सध्या चर्चेत नसलेले दया नाईक यांनी या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे असं देखील सांगितलं जात आहे। आणि त्याच अनुषंगे या सगळ्या कटाचा उलगडा जो आहे तो आता करण्यात आलेला आहे। आणि त्याच अनुषंगे ही नवीन माहिती समोर आलेली आहे की 3 ते 5 जणांनी मिळून प्रत्यक्ष मुंब्रा रेती बंदर म्हणजे घोडबंदर पासून ते मुंब्रा रेती बंदर या भागामध्ये मनसुख यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो रेती बंदर इथं त्यांनी टाकला। आणि त्यानंतर त्यांचा असा अंदाज होता की हा मृतदेह जो आहे तो खाडीच्या प्रवाहाबरोबर खाली वाहून जाईल आणि पुढे गाळात किंवा तिथे मँग्रोव्ह जे आहेत, तिवराची झाडं जी आहेत तिथे अडकून तो सोडून तो जो मृतदेह आहे तो कधीच कोणाला सापडणार नाही आणि मनसुख रहस्यमयरित्या गायब झाला हे सतत एक चर्चेत राहील असा त्यांचा अंदाज होता। पण दुर्दैव त्यांचं आरोपींचं की मनसुखचा मृतदेह जो आहे तो त्या गाळामधून अडकून राहिला आणि तिथेच राहिला आणि वर आला आणि सकाळी तिथं गेलेल्या माणसांना, म्हणजे मजूर होते तिथे काम करणारे, त्यांना ते दिसले। तर या अनुषंगी आपण जर पाहिलं तर हा सगळा तपास जो आहे एटीएस NIA ला जरी देणार असली तरी सगळ्या तपासाचा उलगडा करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पुरावे असतील, सगळं एकदम तयार करून NIA ला देणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं खरं श्रेय जे आहे ते जर कोणाला जाणार असेल तर DIG शिवदीप लांडे आहेत, DCP राजकुमार शिंदे आहेत, ACP श्रीपाद काळे आहेत आणि शेवटच्या क्षणी एंट्री केलेले API दया नाईक यांना आहे। अजित, एकूण 11 जणांचा या सगळ्या हत्येच्या कटामध्ये सहभाग होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। म्हणजे अटकेत असलेल्या आरोपींव्यतिरिक्त नेमके हे उरलेले जे लोक आहेत ते कोण आहेत त्याबद्दलची काही प्राथमिक माहिती कळू शकली आहे का? त्याबद्दल काही अंदाज बांधले गेलेले आहेत का? आणि त्या दृष्टीने सध्या तपास सुरू आहे का? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जो अनोळखी एक फोन नंबर होता, ज्या फोन नंबरवरनं सातत्यानं मनसुख हिरेन यांना फोन केले जात होते, तो नेमका कुठला होता, त्याचं सिम कार्ड नेमकं कोणी पुरवलेलं होतं, त्याबद्दलची काही प्राथमिक माहिती कळू शकली आहे का? अजिंक्य, या सगळ्या कटामध्ये 8 सिम कार्ड वापरण्यात आले होते। हे 8 सिम कार्ड वोडाफोन कंपनीचे होते आणि गुजरातमधील अहमदाबाद येथून हे 8 सिम कार्ड बोगस कागदपत्र देऊन
त्या ठिकाणी मिळवले होते आणि हे सगळे सिम कार्ड जे आहे ते नरेश गौर नावाचे एक क्रिकेट बुकी आहे त्याने मिळवले होते आणि जे हे सगळे सिम कार्ड जे आहेत या सगळ्या घटनांमध्ये जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगळं एक्झिक्यूट करत होते त्या सगळ्या अधिकाऱ्यांना किंवा अनोळखी व्यक्तींना देण्यात आले होते। नरेश गौर हा क्रिकेट बुकी आहे, पण या 11 लोकांमध्ये आणखीन काही जे पोलीस आहेत, आजी माजी पोलीस आहेत, त्यांची नावं समोर येत आहेत। त्याचबरोबरीनं आणखीन एका बुकीचा एक टीम आहे गुजरातची, त्याच पद्धतीनं पंजाबची, या 2 टीमचा यामध्ये सहभाग समोर येतोय। त्यामुळे हा कट जो आहे हा कट फक्त मुंबईत रचला गेला नाही, तर याची पाळंमुळं जी आहे ती गुजरात, दिल्ली, पंजाब या ठिकाणी देखील असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे, असं एटीएसच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। शेवटी त्यांच्या आरोपपत्रात किंवा रिमांड कॉपीमध्ये एटीएस काय मांडतं, कशा पद्धतीने सगळा तपास त्यांनी केलेला आहे, त्यांच्याकडे पुरावे काय आहेत, वारंवार एटीएसचं म्हणणं आहे की आमच्याकडे अतिशय भक्कम पुरावे आहेत आणि या सगळ्या कटामध्ये मुख्य सूत्रधार जो आहे तो सचिन वाझे आहे असा दावा देखील एटीएसनं न्यायालयामध्ये केला होता आणि त्याच अनुषंगे इतर आरोपी देखील आम्हाला ज्ञात आहेत, पण त्यांचे रोल जे आहेत ते अजून साधारणपणे एस्टॅब्लिश झालेले नाहीयेत। पुरावे आहेत, पण हळूहळू एकेकाचे इंट्रोगेशन करून त्यांचा तपास करून या सगळ्यांना आम्ही ताब्यात घेऊ असं देखील एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एटीएसच्या दाव्यानुसार, एटीएसच्या म्हणण्यानुसार हे सगळं प्रकरण जे आहे हे सगळं प्रकरण जे हत्या सांगितली जात होती ते आता हत्या आहे आणि त्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा एटीएसने केलेला आहे आणि याच्यामध्ये हे आरोपी आहेत असं देखील एटीएसने ठामपणे आणि दावा करून सांगितलेलं आहे। अजिंक्य, अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। आपण बघतो आहोत आता एटीएसच्या या तपासादरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय। पुढची बातमी आता आपण बघूया। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचं स्पष्ट केलंय। परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक निशाणा साधतायत असा टोला देखील त्यांनी लगावला। मात्र परमबीर सिंग यांचं पत्र म्हणजे पुरावा ठरत नाही असा दावा देखील संजय राऊत यांनी केलेला आहे। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून राज्यांच्या स्वायत्ततेवर घाला घालणारं केंद्र सरकार बरखास्त करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नसून महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे। परमबीर सिंग या क्षणी विरोधी पक्षाचं महत्वाचं हत्यार आहे। आजचा आपण अग्रलेख वाचला असेल सामनाचा, त्यात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे कालपर्यंत विरोधी पक्षाच्या परमबीर सिंग यांच्यावरती अजिबात विश्वास नव्हता। आपण सुशांत सिंग राजपूत प्रकरणातले सगळे स्टेटमेंट्स विरोधी पक्षप्रमुख नेत्यांचा पहा, आपण कंगना जी नटी आहे कोणतरी एक बरं का, तिच्या संदर्भात ज्या कारवाया झाल्या त्यावेळच्या परमबीर सिंगांवर केलेले आरोप पहा की परमबीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही। पण आज त्याच परमबीर सिंग यांच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवून विरोधी पक्ष हा सरकारवरती तोफा उडवायचा प्रयत्न करतोय, पण त्या तोफात गोळे नसून फक्त पाण्याचे फवारे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री शरद पवार साहेब यांच्याशी आम्ही काल सगळ्यांनी चर्चा केली आहे, त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली। तर मला असं वाटतं की अनिल देशमुखांचं काय होणार हा काही महाराष्ट्रापुढला काही देशापुढला गंभीर प्रश्न नाही आहे। काल महाराष्ट्रामध्ये 30,000 करोना रुग्ण नव्याने निर्माण झाले आहेत, त्या संदर्भात सरकारने जास्त काम केलं पाहिजे। हे राजकारणातले विषय विरोधी पक्ष आरोप करणार, आम्ही उत्तर देणार, विरोधी पक्ष परत आरोप करणार, मग आम्ही उत्तर देणार, हे चालूच राहणार। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये परमबीर सिंग यांचं पत्र पुरावा होऊ शकत नाही असं म्हटलंय। तसंच केंद्र सरकारला त्यांच्या यंत्रणा महाराष्ट्रात पाठवायच्या असल्याचा आरोप देखील केलाय। राठोड, अनिल देशमुख प्रत्येक मंत्र्याशी तुलना एकमेकांच्या प्रकरणाशी करू नका। मुळात राठोड यांचंही प्रकरण नव्हतं, राठोड यांच्या विरुद्धही कुठला गुन्हा दाखल नव्हता, राठोड यांच्यावर त्यांच्या त्या मुलीच्या कुटुंबियाने कुठल्याही प्रकारचा आरोप किंवा गुन्हा दाखल केला नाही, ते आरोपी नव्हते, तरी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला। सत्य आणि तथ्य या जमीन आसमानचा फरक आहे। सरकारच्या प्रतिमेची चिंता जेवढी तुम्हाला विरोधी पक्षाला आहे त्यापेक्षा जास्त चिंता आम्हाला सगळ्यांना सरकारच्या प्रतिमेविषयी, आणि सरकारच्या प्रतिमेला कुठल्याही प्रकारे एक तडा जाऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करतायत।
विरोधी पक्षानं फक्त आरोप केले किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं त्याला पदावरून केलं म्हणून आरोप करणं म्हणजे सरकारच्या प्रतिमेला तडा जातो असं मला म्हणायचं नाही. तुम्ही परमवीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र म्हणजे पुरावा होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांना जो निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्री घेतील. मी तुम्हाला वारंवार सांगतो, सरकारच्या प्रतिमेला विरोधी पक्षांच्या अशा प्रकारच्या बेछूट बेफाम आरोपामुळे तडा जाणार नाही. राज्याच्या जनतेला कळून चुकलंय की अशा प्रकारे टीका टिप्पणी विरोधाचं राजकारण करून सरकारची प्रतिमा मलिन करायची, मग केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये घुसवायचं, त्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून एक माहोल निर्माण करायचा. का तुम्हाला तपास करता येतो ना, आमच्या पोलिसांना करता येत नाही का एखाद्या गुन्ह्याचा? असे कोण आकाशातून ढगातून पडले आहेत? या सगळ्या घडामोडींविषयी बाळासाहेब थोरात यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा राज्यातल्या राजकीय घडामोडीचा आढावा घेतला. आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. काँग्रेसचे काल व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये कोण कोण होतं आणि नेमकी चर्चा काय झाली? आमचे प्रभारी माननीय पाटील HK पाटील हे आमच्या समवेत चर्चा केलेली आहे. त्यांनी अशोकरावजी चव्हाण होते, नानाभाऊ पटोले होते आणि आम्ही एकत्र त्यामध्ये बसलेलो होतो. साधारणतः त्यांनी आढावा संपूर्णपणे केंद्र सरकारच्या आमच्या बाबतीतली सगळी माहिती देण्याकरता AICCला देण्याकरता माहिती घेतली. राज्यात आता जी काही सगळ्यात मोठा चर्चेचा विषय झाला आहे की सचिन वाझे त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, या अनुषंगाने काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? नाही, असं आहे की कुणी चुकीचं काही केलं असेल तर त्याचं समर्थन कधीही काँग्रेस करणार नाही. परंतु कुणी काही षडयंत्र रचत असेल तर त्या षडयंत्राचा बळीसुद्धा आम्हाला व्हायचं नाही. ही वस्तुस्थिती, सरकारला व्हायचं नाही, आम्हालाही व्हायचं नाही. असं वाटतं की परमवीर सिंगांचं जे पत्र आहे ते पत्र आम्हाला त्यांच्यावर काहीतरी दबाव असला पाहिजे आणि त्या दबावातून त्यांनी ते पत्र लिहिलेलं असावं असं स्पष्टपणे मला वाटतं आणि आमच्या सर्वांना वाटतंय. त्यामुळं त्या पत्राचा जो आहे उद्देश तो जर योग्य नसेल तर त्या बाबतीत सुद्धा आम्हाला काळजी घ्यावी लागेल. पण आता थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे. अर्थात राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांकडे चेंडू टाकतं आणि मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार असं सांगतं. नाही, आता ते पत्र दिलं लगेच गृहमंत्र्यांची आपण जर त्यांचा राजीनामा घेणं हे योग्य आम्हाला वाटत नाही. शेवटी असं आहे की याची शहानिशा होणं आवश्यक आहे, शहानिशा होईलही. परंतु पत्र एखाद्या अधिकाऱ्याने द्यायचं, त्याची सत्यता याची न पडताळणी करता आपण त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा तर ते सुद्धा योग्य नाही. त्यामुळं मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या बाबतीत सुद्धा आमची तिघांची शेवटी एकत्र बसणार आहोत आम्ही, चर्चा होईल. परंतु तसा राजीनामा घेणं मला योग्य वाटत नाही. पण ह्याच्यामध्ये कसं आहे की राज्याचा इतका मोठा अधिकारी थेट आरोप करतो इतक्या मोठ्या पदावर, याचं काहीतरी दखल तरी होईल का नाही? आणि शेवटी पक्षाची भूमिका काय असणार आहे? कारण की ज्यावेळेस सरकार म्हणून याच्यावर सगळी बदनामी शेवटी महाविकास आघाडीची होती की नाही? नाही, अधिकारी पत्र देतोय, परंतु आमचं मत असं आहे की काहीतरी त्यामध्ये षडयंत्र आहे, कोणतरी रस्त आहे आणि त्याच्यातून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आज ह्या मंत्र्यांवर आरोप करायचा, उद्या दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप करायचा, असे सुरू होऊ शकतं. याला बळी पडून आम्हाला चालणार नाही. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. कुठे जाऊ नका, बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. सीबीआयनं मुंबईमध्ये धाडी टाकलेल्या आहेत. सेबीच्या 3 अधिकाऱ्यांच्या घरी आणि कार्यालयावर या धाडी टाकल्या गेलेल्या आहेत. शारदा पोंजी घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली गेलेली आहे. या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. विवेक, या धाडी टाकण्याचं नेमकं काय कारण आहे? वहां की जनता की तकदीर भी बदलेगी. 35
है। आपको बताना चाहेंगे कि ये जो छापेमारी चल रही है वो सेबी यानी कि सिक्योरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया के जो सीनियर 3 अधिकारी हैं उनके घर पर ये छापेमारी चल रही है। 6 जगहों पर मुंबई में कुल ये छापेमारी चल रही है और जो सीबीआई सूत्रों से जो जानकारी मिल रही है उसमें साफ तौर पर सामने आ रही है कि वेस्ट बंगाल के जो श्रद्धा स्कैम पॉन्जी स्कैम हुआ था उस स्कैम में इन 3 अधिकारियों का रोल हो सकता है। इसकी जांच के लिए बाकायदा सीबीआई ने एक बड़ी टीम बनाई है और बड़ी टीम बनाने के बाद आज सुबह से ही इन सेबी के 3 अधिकारियों के घर और दूसरी जगहों पर तकरीबन 6 जगहों पर लगातार छापेमारी सीबीआई कर रही है। बिलकुल विवेक, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मुंबईमध्ये सीबीआयचं धाड सत्र सुरू असल्याचं दिसतंय. सेबीच्या 3 अधिकाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. घरी आणि कार्यालयांवर सीबीआयनं छापा टाकलेला आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला आग लागली. मात्र वेळीच ही आग लागल्याचं लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. बोगीच्या चाकाजवळ आग लागली होती. प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच गाडी तात्काळ थांबवण्यात आली. अखेर आग विझवण्यात यश आलेलं आहे आणि त्यानंतर ट्रेन पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. दरम्यान या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रशांत, सतर्कतेमुळे अनर्थ टळला असंच म्हणावं लागेल, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की पंचवटी एक्सप्रेस खरं तर ही नाशिक आणि मुंबई या दोघांना कनेक्ट असलेली ही ट्रेन जसं उंबरमाळी स्टेशन या ट्रेनने सोडलं आणि त्या उंबरमाळी स्टेशन सोडतानाच फलाटावर असलेल्या काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला आणि खिडकीतनं वाकून किंवा दारातनं वाकून काही प्रवाशांनी बघायला सुरुवात केली. एकाच्या लक्षात आलं, तातडीनं चेन खेचली गेली. आणखीन ट्रेन थांबवली. D11 बोगीच्या खाली जे चाक आहे तिथे घर्षणानं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पण सतर्कता प्रवाशांची आणि सतर्कता रेल्वे कर्मचाऱ्यांची सुद्धा वेळीच कामी आली. आग विझवण्यात आली. अर्धा तास या सगळ्या विषयात गेला. यानंतर गाडी पुन्हा एकदा मार्गस्थ झाली. पण सगळ्यात मोठी महत्वाची दिलासा देणारी गोष्ट आहे की आपत्कालीन यंत्रणा रेल्वेमध्ये त्यावेळेस होती. ही सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट आहे आणि सतर्क प्रवाशांमुळे खूप मोठा अनर्थ टळला हे आपल्याला नक्की म्हणता येईल. बिलकुल अजिंक्य. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊया तिकडे. आपण सकाळची ब्रीफिंग सुरू करतोय. माझे सहकारी विश्वास पाठक आहेत. मी सुधीर भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स आपल्याला संबोधित करणं सुरू करावं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला 2,30,58,525 मतं देत 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या कारभारावर भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या प्रामाणिकतेवर शिक्कामोर्तब करत 161 विधानसभा क्षेत्रामध्ये बहुमतानी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीला जनतेने मतरूपी आशीर्वाद देत सरकार चालवण्याच्या दृष्टीने लोकशाहीच्या मार्गाने शिक्कामोर्तब केलं. पण अचानकपणे विश्वासघात करत बैमानीच्या आधारावर महाराष्ट्र शिव आघाडी, महाशिव आघाडी आणि नंतर महाविकास आघाडीवर येऊन काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी लोकशाहीचा व मतदारांची थट्टा करत महाविकास आघाडीच्या नावाने जनतेच्या हितासाठी आम्ही राज्यकारभार करू आश्वस्त करत सरकार निर्माण केलं. स्वातंत्र्यानंतर अनेकदा अनेक राज्यात, देशात, संसदेत, विधानसभेत एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षावर आरोप प्रत्यारोप असं सत्र बघितलं. कधी यामध्ये सत्यता असायची, कदाचित पुराव्या विना काही आरोप केले जायचे, काही आरोप राजकीय स्वार्थाने केले जायचे. पण महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापासून जे घडतंय हे महाराष्ट्राच्या सन्मानाच्या
धिंडवडे काढणाऱ्या घटना आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना समर्पित केली. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा याच महाराष्ट्रामध्ये अनादर होतोय. हा या देशातला एका पोलीस आयुक्तांनी 32 वर्ष महाराष्ट्र पोलिसाची सेवा केली. आज या महाराष्ट्राच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख म्हणून याच सरकारने त्यांची नियुक्ती केली. त्या पोलीस विभागाची 32 वर्ष सेवा करणाऱ्या आयुक्तांनी एक गंभीर आरोप, ज्या आरोपाची शहानिशा करत, ज्या आरोपाच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाच्या द्वारे किंवा सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करणं अतिशय गरजेचं आहे. हा एखाद्या टेंडरचा घोटाळा नाही. टेंडरचा घोटाळा हे तर पाप आहेच, पण ज्या ठिकाणी असा गंभीर स्वरूपाचा आरोप होतो की एक पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालकाच्या दर्जाचा गृहमंत्री महिन्याला 100 कोटी रुपयाची खंडणी वसूल करायला सांगतात. या आरोपाची तथ्यता तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टीची पहिली मागणी आहे की महामहिम राज्यपाल महोदय हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार राज्य सरकार घटनेनुसार कृती करण्यामध्ये असमर्थ असेल तर यावर सत्य माहिती राष्ट्रपती महोदयांपर्यंत राज्यपाल महोदयांनी पोहोचवण्याची आवश्यकता ही संविधानामध्ये विधित केली आहे. परवा आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना भेटायला जाणार आहोत. मागणी करणार आहोत की महामहिम राज्यपाल महोदयांनी या राज्यामध्ये होणाऱ्या घटनेचा, या राज्यामध्ये होणाऱ्या प्रसंगाचा अहवाल हा राष्ट्रपती महोदयांना पाठवण्याची आवश्यकता आहे. या गंभीर घटनेवर या राज्याचे वास्तविक प्रमुख म्हणून ज्यांचा घटनेत उल्लेख केलाय, माननीय मुख्यमंत्री महोदय, अपेक्षा ही होती की फक्त परमवीर सिंग यांनी एक पत्र लिहिलं नाही, त्या पत्रामध्ये परमवीर सिंगांनी अतिशय स्पष्ट काही उल्लेख केले की मी हे पत्र लिहिण्याच्या अगोदर या संदर्भातली माहिती वर्षा या मुख्यमंत्री महोदयांच्या तथाकथित निवासस्थानात, मी तथाकथित शब्द यासाठी वापरतो की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या वास्तूमध्ये मुख्यमंत्री निवास करत नाही. या तथाकथित निवासस्थानात श्री पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मी ही गोष्ट तुमच्या कानावर टाकली असा पत्रामध्ये उल्लेख केलाय. मग प्रश्न निर्माण होतो की मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये माहिती जनसंपर्क कार्यालय, ज्यावर यावर्षी स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त प्रसिद्धीसाठी तुम्ही तरतूद केली 246 कोटी, जी तरतूद माननीय मुख्यमंत्र्यांच्या काळात 2016 मध्ये 26 कोटी होती, 246 कोटीची तरतूद करून माहिती जनसंपर्क कार्यालयातून एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत काढलेलं नाही. आमची दुसरी मागणी आहे की या संदर्भामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून या संदर्भातला सविस्तर अहवाल मागण्याची आवश्यकता आहे. महामहिम घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल महोदयांनी राज्यामध्ये अतिशय या राज्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या घटनेसंदर्भात
याची सत्य माहिती, सत्यता पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे. महामहिम राज्यपाल महोदयांना पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्राची प्रत दिली. ही प्रत देताना कदाचित आयुक्तांचा विश्वास हा मुख्यमंत्री महोदय माननीय शरद पवार महोदय यांच्या कानावर मी या संदर्भातल्या भ्रष्टाचाराची सत्य कथा मी सांगितली हे परमवीर सिंग साहेबांनी सांगितलं आहे. असं असताना मला असं वाटतं की या घटनेकडे अतिशय गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता असतानाही अतिशय सहजपणे या प्रकरणाला घेतल्या जात आहे. पोलीस यंत्रणा जर एकदा पोलीस यंत्रणा ही डिमोरलाइज झाली, त्याचं मनोबल खच्चीकरण झालं, तर कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणं हे अतिशय कठीण होण्याची शक्यता आहे. जो आरोप परमवीर सिंगांनी पत्रात केला, या पत्रासोबत त्यांनी व्हॉट्सअप चॅट सुद्धा पाठवलं. पण आश्चर्य हे आहे की या पत्रानंतर व्हॉट्सअप चॅट मध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख आहे अजूनपर्यंत त्यांनीही खंडन केलं नाही. या पत्रामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांची नावं की ज्या अधिकाऱ्यांना गृहमंत्री आपल्या निवासस्थानी बोलवून खंडणीच्या संदर्भामध्ये अतिशय पार्टीच्या धोरणाला अनुसरून मार्गदर्शन करत होते, त्याही अधिकाऱ्यांपैकी एकानेही सांगितलं नाही. 1750 बियर बार दारू व्यावसायिकांकडून 3 लाख रुपये घेतले पाहिजे असं सांगितल्यानंतर या 3 दिवसात याचं खंडन कोणत्याही दारू व्यावसायिकांनी केलं नाही. यासोबतच यावर शंका घेणारे काही परिस्थितीजन्य पुरावे आहेत. एकीकडे राज्याचं सरकार आर्थिक अडचणी सांगत होतं, राज्याचं सरकार पदोपदी क्षणोक्षणी रोज महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे असं सांगत होतं. पण या संकटात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या कुटुंबाला वीज बिलाची सूट दिली नाही. पण या सरकारने 23 डिसेंबर 2020 ला बैठक क्रमांक 49 या ठिकाणी राज्यातील मद्य विक्रीच्या लायसन्स मध्ये साधारणतः 450 कोटी रुपयाची सूट दिली. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्मनिर्भर भारतचं आवाहन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलेलं आहे. नेटवर्क 18 आणि ITCच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वाभिमान भारत या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही देशभरातून अशा काही कहाण्या घेऊन येत असतो ज्या आत्मनिर्भरतेचं उत्तम उदाहरण आहेत. या कहाण्या आहेत अशा टेक पायोनियर्सच्या ज्यांनी भारताच्या संरक्षण खात्यासाठी मोठं योगदान दिलंय. भारतीय एरोस्पेस में जाना माना नाम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. HAL का इतिहास और विकास पिछले 8 दशकों में हुए भारतीय उद्योग के विकास के बराबर ही कहा जा सकता है. So over the years we have come a long way and we have been supporting the Indian Defence Forces to the extent that almost 80% of the Indian Defence Force aircrafts, whether it is Army, Air Force, Navy or Coast Guard, is either supplied by us or maintained by us. मेक इन इंडिया में अग्रणी रहे बेंगलुरु की इस कंपनी का लक्ष्य एरोस्पेस उपकरणों के डिजाइन, विकास, विनिर्माण और रखरखाव में आत्मनिर्भरता हासिल करना है. As part of the Atmanirbhar Bharat, we also should ensure that the ecosystem should also develop along with us, so that we don't have to go to a foreign source for buying materials. भारत सरकार ने HAL के साथ भारतीय वायुसेना के लिए स्वदेशी रूप से विकसित 83 लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट तेजस की खरीद के लिए 48,000 करोड़ रुपए के एक समझौते को मंजूरी दी है. इस पहल के साथ आज HAL आत्मनिर्भर भारत के आसमान में ऊंची उड़ान भर रहा है.
HALची ही पूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी बघत रहा न्यूज 18चा हा खास कार्यक्रम स्वाभिमान भारत। या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण राज्यातल्या नागरिकांसाठी खास करून, कारण आपण बघतो आहोत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय आणि या अशा काळामध्ये जास्तीत जास्त खबरदारी घेणं गरजेचं बनलेलं आहे। सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं देखील गरजेचं बनलेलं आहे। मास्क घाला आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि कोरोनाला आटोक्यात आणण्यामध्ये सहकार्य करा। इथंच थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत।